नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर. तर माघ महिना लागलेला आहे आणि माघी गणेश जयंती येणार आहे. त्यासाठी या माघी गणेश जयंतीनिमित्त आपण गणेशाच्या जन्माची कथा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की गणेशाच्या या जन्मकथेचा सविस्तर विस्तार या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तोपर्यंत चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करा. फार वर्षापूर्वी भाद्रपदातील चतुर्थीपेक्षाही माघ शुक्ल चतुर्थीला जास्त महत्त्व होते. कारण भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे पार्थिव पूजन केले जात होते, तर माघी चतुर्थीला गणेशाचे जन्मोत्सव साजरा केला जात होता. परंतु लोकमान्य टिळकांनी पार्थिव गणेशाच्या पूजेला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिल्यापासून भाद्रपद चतुर्थीला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. तसेच तरी आजही अनेक ठिकाणी माघी गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जातो. यंदा 22 जानेवारी 2026 रोजी माघी गणेश चतुर्थी वार गुरुवारला आलेली आहे. त्यानिमित्त आपण या उत्सवाची जन्मकथा बघूयात. अंगद देशात रुद्रकेतू नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याला शारदा नावाची सुविद्य आणि सुशील पत्नी होती. त्यांचा संसार सुखात सुरू होता, परंतु संतान प्राप्तीच्या सुखापासून ते वंचित होते. त्यांना देवाची करुणा भासली. नियतीने त्यांच्या पदरी एक सोडून 2 पुत्राचे दान दिले. 2 जुळी मुले त्यांना झाली. जुळ्या मुलांचे नामकरण झाले. देवांतक आणि नरांतक असे 2 मुलांचे त्यांनी नाव ठेवले. ही मुले मोठी होऊ लागली. महर्षी नारद त्यांच्या भेटीला आले. त्यांनी मुलांचे भाकीत वर्तवले. ते रुद्रकेतूला म्हणाले, तुमच्या पोटी जन्मलेली ही दोन्ही महापराक्रमी होतील, परंतु त्यांनी त्यांच्या शक्तीचा गैरवापर करता कामा नये, अन्यथा त्यांचा विनाश होईल. त्यांना सद्बुद्धी लाभावी म्हणून देवादिदेव महादेव यांची उपासना करायला सांगा. त्यानुसार दोघेही महादेवाची उपासना करू लागले. त्या निरागस बालकांची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले. त्यांनी वर मागायला सांगितले. साक्षात देव प्रसन्न झालेत हे पाहून दोघांची मती फिरली. ते म्हणाले, आम्हाला अमरत्व प्रदान करा. भगवान म्हणाले, मृत्यू लोकात जन्माला आलेल्यांना मरण हे येणारच. अमरत्वाचा आशीर्वाद मी देऊ शकत नाही. दुसरे काही हवे असेल तर मला मागा. मुले हुशार होती. ती म्हणाली, देवा, आम्हाला आमच्या नावानुसार देवावर आणि मानवावर विजय मिळवायचा आहे. देवा, आम्हाला त्रैलोक्याचा राज्यकारभार चालवायचा आहे. जगावर सत्ता मिळवायची आहे. लहान मुलांची मोठी स्वप्ने पाहून देव तथास्तु म्हणाले आणि अंतर्ध्यान पावले. महादेवांचा आशीर्वाद मिळाल्यापासून दोघेही उन्मत्त झाली. सच्छील दाम्पत्याच्या उदरी पापबुद्धीची बालके कशी जन्माला आली याचे सर्वांना आश्चर्य वाटू लागले. तोवर या बालकांनी समविचारी पराक्रमी दृष्टवृत्तीची फौज तयार केली आणि स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोकांवर अतिक्रमण केले. त्यांनी लोकांचा अतोनात छळ सुरू केला. लोकच नव्हे तर देवही त्यांच्या भीतीने चळचळा कापू लागले. ते महादेवांना शरण आले, परंतु या मुलांना महादेवांनीच आशीर्वाद दिला म्हटल्यावर त्यांचा नाईलाज झाला. म्हणून त्रिदेव, समस्त ऋषी आणि देवगणासह गणरायाला शरण गेले. त्यानेच आपल्या चतुर्बुद्धीने यातून मार्ग काढावा अशी त्यांना प्रार्थना केली.
देवांतक आणि नरांतकाला देव, दानव आणि मानव यांच्यापासून अभय होते. म्हणून गणरायाने मानवी देह आणि हत्तीचे शिर धारण करून महापुण्यवान कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी देवमाता आदिती हिच्या उदरी जन्म घेऊन असा शब्द दिला. सगळेजण सुखावले. महर्षी नारदांनी ही वार्ता कश्यप ऋषींना जाऊन सांगितली. त्रिभुवन पालक गणपती आपल्या घरात जन्म घेणार या विचाराने दोघेही आनंदून गेले होते. त्यांनी गणरायाची आराधना सुरू केली. आदिती माता गर्भवती राहिल्या. 9 मास पूर्ण झाले आणि माघ शुक्ल चतुर्थीला दुपारच्या वेळी आदिती मातेच्या उदरी जन्म घेतला. सर्व देवांनी गणरायाचे साजिरे गोजिरे बालरूप पाहून स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. सर्व नद्या आणि देवस्त्रिया वेषांतर करून बाळाला न्हाणी घालण्यासाठी आल्या. बाळाला न्हाऊ घातले. बाळ लेणी घातले. दुपट्यात गुंडाळून पाळण्यात घातले. सर्वांच्या उपस्थितीत बाळाचं नामकरण सोहळा पार पाडला. देव, ऋषी, मुनी, मानव व सर्वांच्या रक्षणार्थ आणि त्यांच्या उत्कट इच्छेमुळे गणरायाने हा जन्म घेतला. म्हणून बालकाचे नाव महोत्कट ठेवण्यात आले. सर्व देवतांनी आपल्याकडील शक्ती आयुधे यांचे वरदान महोत्कटाला आशीर्वाद स्वरूपात दिले. कालांतराने याच महोत्कटाने देवांतक आणि नरांतकाचा वध केला आणि त्रैलोक्याला भयमुक्त केले. महोत्कट भगवान श्री जय मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे माघ वद्य श्री चतुर्दशीस श्री गणेश जयंती साजरी करण्यात येते. श्री गणेशाने या तिथीला जन्म घेऊन नरांतक आणि देवांतक यांना ठार मारून सर्व सृष्टीला त्याच्या जाचातून मुक्त केले. त्यामुळे हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. अशी होती आपली सुंदरशी गणेश जयंतीची कथा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.